आज पोल्ट्रीमध्ये मेहनत खूप लागली, तर ते तुम्हाला नंतर कळणार कशासाठी आणि का म्हणून पोल्ट्रीमध्ये मेहनत लागली. तर नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे बायका आईमध्ये. आणि आज आहे आपल्या पोल्ट्रीचा दिवस 19वा बॅच 4चा. आणि आपण सकाळी पहिले त्यांनी भुसा हलवून घेतात आणि मग त्याच्यानंतर मी भांडी धुवून घेते. पुढच्या ब्रुडिंगमध्ये त्यांचा हात दुखवता म्हणून मी म्हटलं की आपण दोघं पार्टनर वाईज करूया, की एक ब्रुडिंग तुम्ही एक ब्रुडिंग आम्ही. तोपर्यंत सुपरवायझर आले. ते आल्यानंतर त्यांनी पक्ष्यांकडे थोडंसं लक्ष देऊन बघितलं. त्यांना मी ह्या खाद्याबद्दल सांगितलं आणि पक्ष्यांचं वजन आपण चेक केलं. पक्षी 2 ब्रुडिंग होते, तर दोघं ब्रुडिंगमधल्या पक्ष्यांचा वजनमध्ये थोडासा फरक होता, म्हणून आपण मीन किंवा ॲव्हरेज वेट. मग त्यांनी आपल्याला दाखवलं की पक्ष्याच्या नलिकेमध्ये जेवण अजून अडकलेलं आहे, म्हणजे त्याचं खाद्य अडकलेलं आहे. मग सगळी कामावरून आम्ही वर गेलो. पोल्ट्रीमध्ये आपले सगळे औषधं टाकली. औषधं टाकल्यानंतर पक्ष्यांना अटॅक येणार म्हणून आपण अँटीडॉक्स प्लस हे औषध आपण आपल्या टाकीमध्ये टाकलं मापाने. आणि मग आम्ही लोक गेलो खाली. त्यानंतर दुपारी खाद्याची गाडी आली. त्याच्यामुळे खूप सगळं प्रॉब्लेम झाला होता, कारण की आमचा एकाकडचा पडदा वर टाईट केला होता आणि राव ट्रकला ये म्हणून आवाज देत होता. त्यानंतर मग आपलं ट्रक खाद्य उतरवून एकदा गेलं की मग आपण जे तार खाली सोडली होती, म्हणजे आपला जो पडदा खाली सोडण्यासाठी आपण तार जी लूज केली होती ती तार मी टाईट करून घेतली. कोण नव्हतं आज, कारण की हे बाहेर गेले होते आणि बाकी सगळे आमच्या भावकीमध्ये कार्यक्रम होता तिकडे गेले होते. त्याच्यामुळे मी आणि राव आम्ही दोघंच होतो घरी. तर त्याच्यामुळे हे सगळं ही मेहनत आज पोल्ट्रीमध्ये खास मला लागली. हे आवरून आम्ही खाली गेलो आणि संध्याकाळी त्यांनी येऊन खाद्य टाकलं. तर असा होता आपला आजचा दिवस.